नमस्कार मंडळी. वेट लॉस म्हणजे सायन्स, खूप मोठं स्ट्रगल आणि थोडासा ड्रामा. तर चला आज बघूया काही मजेदार फॅक्ट्स वेट लॉस. नंबर 1, वेट लॉस म्हणजे कॅलरी इन आणि कॅलरी आउट, सगळा खेळ ह्याचाच आहे. नंबर 2, आपलं मॅक्झिमम वेट लॉस हे मेटाबॉलिझमवर डिपेंड असतं. म्हणजे आपण जरी झोपलो ना तरी आपली बॉडी फॅट लॉस करत असते. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ना की काही लोक म्हणतात मी काहीच करत नाही तरी माझं वजनच नाही वाढत, त्यांचं मेटाबॉलिझम स्ट्रॉंग असतं. नंबर 3, तुम्ही जर प्रोटीन इनटेक वाढवला ना तर तुम्हाला भूक कमी लागेल, तुम्ही जास्त वेळ फुल राहाल. त्याचा रिझल्ट होईल तुम्ही कमी खाल आणि वेट वाढणार नाही. नंबर 4, सिंपल मॅथ आहे. झोप कमी, फॅट जास्त, सिंपल. पण मला नेटफ्लिक्स आणि चिल करण्यात फुरसतच नाहीये, म्हणून कसं वेट लॉस होणार. नंबर 5, तुम्हाला जर तुमचं मेटाबॉलिझम स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्हाला खूप जास्त पाणी प्यावं लागेल. मेटाबॉलिझम स्ट्रॉंग पाणी पिल्याने होतं, जास्त पाणी पिल्याने होतं. नंबर 5, आपले जे मसल असतात ना ते जास्त कॅलरी बर्न करतात फॅटपेक्षा. त्याच्यामुळे जिम जॉईन करा, जे माझ्याकडून 2 महिन्याहून जास्त होत नाही कंटिन्यू करणं. नंबर 6, शुगर इनटेक वाढला की आपलं वेट गेन होतं, कारण शुगरमध्ये इन्सुलिन असतं आणि इन्सुलिन हे फॅट स्टोअर करतं. इन शॉर्ट, शुगर इन्सुलिन वाढवतं आणि इन्सुलिन फॅट वाढवतं. आणि परत तुम्ही म्हणता मी थोडंसंच गोड खाल्लं की माझं वेट गेन होतं. ऑब्व्हियसली होणार. आज पुरतं एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब फॉर मोर सच कॉन्टेंट. असेच इंटरेस्टिंग फॅक्ट्स ऐकण्यासाठी किंवा बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सला, म्हणजे मला. भेटूया एका नवीन फॅक्ट सोबत, एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत काळजी घ्या.